तुम्हाला जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असेल? मी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाहीये. पण त्याबद्दल जेव्हा ऑफर येईल तेव्हा त्याचा विचार करूया आपण. ठाणे विधान परिषद निवडणुकीसाठी नव्या समीकरणामुळे आता मोठी घडामोड पाहावयास मिळत आहे. विधान परिषद उमेदवार म्हणून शिवसेना पक्षाकडून भवियाचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांचे नाव चर्चेत असताना आता भाजपकडून बहुजन विकास आघाडीचे नेते राजीव पाटील यांच्या नावाची चर्चा जोर धरू लागली आहे. ठाणे विधान परिषद निवडणूक ही प्रामुख्याने महायुतीमधील भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्यामध्ये लढत होणार आहे. या निवडणुकीत महत्त्वपूर्ण व निर्णायक मते असलेल्या बहुजन विकास आघाडीकडे 71 नगरसेवकांची संख्या असल्याने बहुजन विकास आघाडी गेम चेंजर ठरणार आहे. त्यामुळेच बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार क्षितिज ठाकूर यांची शिवसेना पक्षाकडून उमेदवारीबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे आता भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर हेमंत सौरा व आमदार राजन नाईक यांनी राजीव पाटील यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतल्याने भाजपकडून राजीव पाटील यांची विधान परिषद उमेदवार म्हणून चर्चा रंगली आहे. या भेटीबाबत भवियाचे ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांनी स्पष्टीकरण दिले असून या भेटीत नेमकं काय झाले त्यांनी सांगितले आहे. तसेच या भेटीबाबत आमदार राजन नाईक काय म्हणाले पाहूया. मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे त्यांचा विरार रेल्वे स्टेशनला नाळे पाहणी आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचं डेव्हलपमेंट आहे, त्या पाहणीसाठी मान्य खासदार साहेब, मान्य आमदार साहेब तिथे आलेले. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी मित्र होते. अनुदानाने रेल्वे स्टेशनला जाण्याचा रस्ता माझ्या ऑफिसच्या समोरच आहे, त्यांच्या गाड्या तिथे लागलेल्या होत्या. त्यावेळेला ते माझ्याकडे आले. चहा वगैरे आम्ही प्यालो. एक अर्धा तास माझी चर्चा केली. पण असे राजकीय कुठली चर्चा झाली नाही. विरारच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या, यावर नाळे सफाई याच्यावर चर्चा झाली. त्यामुळे असं राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही किंवा विधान परिषदच्या बाबतीमध्ये पण चर्चा झाली नाही. काल म्हणजे मागच्या 2 निवडणुकीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बीजेपी आपल्या सोबत चर्चा करते, प्रत्येक वेळी आपल्या साठी काहीतरी आश्वासनं देते. काल शिवसेनेसोबत भवियाचे आमदार, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी द्यायची ठरल्याच्या नंतर आपल्यासोबत भेट घेऊन ते एक धक्का दिल्याचा अशी चर्चा आहे. काय नेमकं? नाही, असं काय मला वाटत नाहीये की हा जो मतदारसंघ जो आहे, हा इथे रवींद्र फाटक जे आहेत सिटिंग MLA त्यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस साहेब जे काय ते तिकडे ठरवताना शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे, त्या बाबतीत मला वाटते पॉझिटिव्ह विचार करतील. त्यामुळे या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मला कधी उमेदवारीच्या बाबतीमध्ये विचारणा झाली नाही. पण रवींद्र चव्हाण साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब यांच्याशी माझी चर्चा किंवा भेट ही मागे बराच वेळा झालेली आहे. आता कुठल्याही प्रकारची तशी चर्चा भेट झालेली नाही. असं जर तुम्हाला बीजेपीकडून अशी ऑफर आली आणि तुम्हाला जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असेल? मी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाहीये. पण त्याबद्दल जेव्हा ऑफर येईल तेव्हा त्याचा विचार करूया आपण. पण तुम्ही अनुकूल आहात का? बघा, अनुकूल किंवा प्रतिकूल पहिला विचार ते होऊन द्या त्यांच्याकडे प्रस्ताव होऊन दे, मग आपण ठरवूया काय करायचं ते. काल संपूर्ण दिवस माननीय खासदार डॉक्टर हेमंत सौरासाहेब आणि आम्ही सर्व हे स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या वसई विरारचा दौरा केला आणि संध्याकाळी महासभेमध्ये, महापालिकेमध्ये आढावा बैठक झाली. त्यानंतर एक सदिच्छा भेट. राजीवजी पाटील हे महापालिकेचे प्रथम महापौर आहेत. वसई, नालासोपारा, विरार, पालघर जिल्ह्याची त्यांना जाण आहे. त्यामुळे एक विकासात्मक कामावर चर्चा. त्यांना खासदार साहेबांनाही भेटायचं होतं. त्यांना निमंत्रण अनेक वेळा त्यांनी दिलेलं. त्यांच्या वडिलापासून त्यांचे संबंध आहेत. मग एक सदिच्छा भेट माननीय राजीवजी पाटील प्रथम महापौर यांची काल आमची झाली. उमेदवारी कोणाला द्यायची, महायुतीतल्या कुठल्या पक्षाला द्यायची, हा सर्वस्व अधिकार आमचे वरिष्ठ नेते आहेत. राज्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आदरणीय चव्हाण साहेब यांचा, कोर कमिटीचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यात मी काय बोलू इच्छित नाही. आमची काल भेट झाली, खरं आहे. भेटीमध्ये एकंदरीत सर्व विषयावरती साधक बाधक चर्चा झाली. वसई, विरार, नालासोपाराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली.